तीच भूमिका मगापासून मी मांडायचा एक प्रयत्न करतो. अध्यक्ष महाराज, मी शेतकरी आहे. अध्यक्ष महाराज, एखादं कलम झाडं लावलीत आम्ही, समजा 2 एकर असेल, एकर असेल जमीन ज्याला लावली, आणि अध्यक्ष महाराज ती कलमच म्हणजे त्याच्यामध्ये जे झाडं त्या कालावधीत त्या फळं लागायला पाहिजे ते फळं लागली नाही, तर त्या शेतकऱ्याचं आयुष्य बर्बाद होईल ना. अध्यक्ष महाराज, तुम्ही हे जे बिझनेस करणारी लोक आहेत त्याला प्रोत्साहन देता, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय या कायद्यामुळे, की शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आपली भूमिका मांडताय. आम्हाला हे नेमकं हेच पाहिजे. आणि एकदा मी तुम्हाला सांगतो की 1 वर्षाचा दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या 5 वर्षावर जातो. यावर्षी समजा अल्निनोमुळे दुष्काळ पडला की त्याचे परिणाम 5 वर्ष त्या शेतकऱ्याला भोगावं लागतं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हा कायद्यात, माननीय अध्यक्ष महाराज, आपण वकील आहात, आपण मांडली आपली भूमिका, पण माझं एक मत आहे अध्यक्ष, मी शेतकरी म्हणून माझी भूमिका आहे की हा शेतकऱ्यांना अडचणीत आणेल. आणि शेतकऱ्याला अडचणीत आणणारे ही जे व्यावसायिक लोक असतील ही शेतकऱ्याला सर्रास फसवतील. आणि या सर्रास फसवण्यासाठी हा कायदा आपण करतोय का, एवढंच याच्यात आमचं म्हणणं आहे. आम्हाला तुम्ही कायदा केला, तुमचा जो बहुमत आहे करा, पण हे शेतकऱ्यांना फसवायचा कायदा करू नका, शेतकऱ्यांच्या संरक्षणाचा कायदा करा, हे आमचं म्हणणं आहे.